काही कार्यक्रम पटला की त्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम हे आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम यांनी आपलं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना सूचित करतो। आता सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर हे आजचं अतिथी स्थान म्हणून स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतोय। तसेच भारतीय सैन्यामध्ये आपली 17 वर्ष सेवा घालवलीत आणि आजही ते या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलामध्ये सक्रिय असे कार्यकर्ते आहेत। तसेच आपले सैनिक सेवानिवृत्त सैनिक आदरणीय साहेबरावजी मोहोळ विराजमान। तसेच आजच्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून की ज्यांच्या खांद्यावर या महिलांच्या समता सैनिक दल तर त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा महिला युनिटची त्यांच्यावर जबाबदारी आहे असे हे महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताबाई बागडे ह्या सुद्धा या मंचावर विराजमान होतील अशी त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य, त्याचप्रमाणे समता सैनिक दल जे नव्याने स्थापन झालं त्याचे सर्व पदाधिकारी, इथं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या सर्वांना सर्वप्रथम मी जय भीम करतो, सर्वांचं स्वागत करतो आणि आज थोडक्यात प्रास्ताविक करण्याकरता मी दहाड सरांना तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध सम्राट महिला पदाधिकारी, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या संचालिका तथा कोषाध्यक्ष आदरणीय पुष्पाताई बोरकर, माजी गट शिक्षणाधिकारी आदरणीय शेंडे मॅडम, महिला पदाधिकारी सगळ्यांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो। जय भीम। मित्र हो, आज आपल्या भारताचा 76वा वर्धापन दिन या ठिकाणी साजर करीत असताना सांगायचं म्हणजे की आजच्या या प्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताची घटना लिहिताना त्यांना खूप कष्ट करावं लागलं ही सांगायची काही गरज नाही। 2 वर्षे 11 महिने 17 दिवस लागले हे आपल्याला माहित आहे, पण त्यांना हे सर्व घटना लिहिताना त्यांना जे काही त्रास झाला, जे काही कष्ट झाले ते कष्ट खूप करावं लागलेत। या भारताची घटना लिहिताना ते त्यांच्या सर्वात मोठी जबाबदारी घटना लिहिण्याची आली होती। तेव्हा मी एक प्रसंग सांगतो आजच्या या प्रसंगी की जेव्हा बाबासाहेब घटना लिहित होते त्यांनी सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या पंथांना, सगळ्या वर्णांना या ठिकाणी एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम या संविधानानं केलेलं आहे आणि सगळ्यांना त्यांनी सर्व समावेशक असा त्यांनी त्या बाबीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे या संविधानामध्ये। तर जेव्हा बाबासाहेब भारताची घटना लिहित होते मसुदा समितीमध्ये तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे कृषी मंत्री होते ते बाबासाहेबांकडे गेलेत आणि तेव्हा बाबासाहेब घटना लिहित होते तेव्हा आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य केलं आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखना काहीतरी उद्देश घेऊन आलेले होते की ही बाबासाहेब ही घटना लिहित आहेत तेव्हा माझ्या समाजाचा सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या ठिकाणी आले होते त्यांना आरक्षणच्या उद्देशाने। तेव्हा आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य झालं पंजाबराव भाऊसाहेबांचं आणि म्हटलं की भाऊसाहेबांना बाबासाहेबांचे की मी थोडं बाहेरून येतो तोपर्यंत तुम्ही ही जो मी ड्राफ्टिंग केलेलं आहे ही काही मी प्रस्ताविका तयार केलेली आहे ही थोडं तुम्ही याच्या अवलोकन करा, पाहून घ्या आणि त्यांच्याकडे ते ड्राफ्टिंग दिलं आणि मग
पाहिल्यानंतर अक्षरशः त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे आरक्षण दिलं होतं ते ओबीसी समाजासाठी दिलं होतं. हे पाहून त्यांचं भाऊसाहेब पंजाबरावचं मन भरून आलेलं होतं, हृदय भरून आलं होतं. त्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं की माझा समाजासाठी सगळ्यात प्राधान्य बाबासाहेबांनी दिलं. हे पाहून खूप त्यांना हे झालं. आणि जेव्हा बाबासाहेब परतून आले तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. तेव्हा बाबासाहेबांनी विचारलं की भाऊसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी का आलं. तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणायचे की बाबासाहेब मी ज्या उद्देशाने तुमच्याकडे आलेलो होतो तो उद्देश तुम्ही अगोदरच या घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे. हे पाहून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं की हे विद्वान महान पंडित हे नुसते एका समाजाचे नव्हते, नेते नव्हते, तर सगळ्या समाजाचे नेते होते. हे बाबासाहेबांना हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना तेव्हा वाटलं की खरोखर हे महान आहेत. बस याच्या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच प्रस्तावित थांबतो. जय भीम. आजच्या या प्रसंगी भारतीय सैन्यामध्ये ज्यांनी सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतर ते निवृत्त झाल्यानंतर पुन्हा आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलामध्ये ते सक्रिय झाले असे माजी सैनिक आदरणीय साहेबरावजी मोहोळ सर यांचा भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. तर मी या धम्मपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती करतो की साहेबराव मोहोळ सर यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. सोबतच आमचे समता सैनिक दलाचे जे मार्शल आहे हे मार्शल सुद्धा पुढे येतील. पुन्हा एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. की या ठिकाणी जसे भारतीय बौद्ध महासभेची महिला शाखा असावी, महिला शाखा ही मागच्या वर्षी स्थापन झाली. पुन्हा एक उराशी स्वप्न बाळगलं की पुरुषांप्रमाणेच महिलांचं सुद्धा समता सैनिक दल असावं की जी बाबासाहेब यांची मातृ संघटना आहे आणि त्या मातृ संघटनेचं संवर्धन करण्यासाठी हे महिला शाखा सुद्धा असावी समता सैनिक दलाची. आणि ते स्वप्न पूर्ण झालं. आणि आज या प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनी बडनेरा शहरामध्ये प्रथमच त्या ठिकाणी महिलांचं समता सैनिक दल या ठिकाणी स्थापन झालं, ते कार्यान्वित झालं. त्यांचंही स्वागत करणं हे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तर मी या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई बागडे यांचं पुष्प करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्याकरता मी रंजना भालेराव इकडे या ना इकडे बाहेर. स्वागत आहे. स्वागत असू द्या. त्यानंतर आमच्या
काही अशी तांत्रिक अडचण आली आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे जमतेम फक्त पुन्हा एकदा खूप जोरदार असं त्यांचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी या कार्यामध्ये आता नेहमी तर काही यावं लागत नाही, फक्त असे जे काही राष्ट्रीय कार्यक्रम असतात, राष्ट्रीय कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापरिनिर्वाण दिन, अशाच दिनी आपल्याला त्या ड्रेसमध्ये यायचं आहे. तर त्या आपण निश्चितच वेळापणे पुष्पाताई बोरकर यांना विनंती करतो की या प्रजासत्ताक दिनानिमित्त फक्त आपल्या शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना मंगल कामना करते. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त गेडाम साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले बोरकर सर, संगीताताई बोर सर, त्याचप्रमाणे या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी झोकून दिलं असे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी आणि सिद्धार्थ वाचनालयाचे संचालक मंडळ यांना जय भीम करते. मला फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी म्हणजे मला निमंत्रित केलेलं आहे. मी शुभेच्छा देऊन थांबू शकते. फक्त एक गोष्ट सांगते की याही परिस्थितीमध्ये ज्या स्त्रिया पुढे येत नाहीत त्यांना पुढे आणण्याचे काम अशोकराव डोंगरे सरांसारखे या समाजामध्ये आहेत बनसोड. त्यामुळे त्यांचं सर्वप्रथम टाळ्या वाजवून स्वागत करणं आपल्याला, कारण की जेव्हा बनसोड सरांसारखे या समाजाला जर असे लेणे लाभलेत तर निश्चितच स्त्रिया अजून पुढे येतील. दुसरं म्हणायचं आहे की इथे जे युनिट तयार झालं 6 वर्षापूर्वीचं पुरुषांचं युनिट आणि आज नव्यानं जे 20 लोकांच्या टार्गेट समोर आहे आहेच त्यामध्ये पूर्ण पोशाखामध्ये आहेत. अशा समता सैनिक दलाचे जे महिला युनिट आहे त्याच्या बाबतीमध्ये मला फक्त एकच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बार्शीच्या निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेस तिथे प्रचार करण्यासाठी जात असताना समता सैनिक दलाची एक तिथे सैनिक होती, तिचं नाव होतं कोंडूबाई. आणि ही कोंडूबाई ही 7 महिन्याची गर्भवती होती. जसं सांगितलंय सुप्रियाताईंचं उदाहरण कधी दिलेलं आहे तसं, तर ही ती 7 महिन्याची गर्भवती होती आणि त्या बाईचे यजमान होते विनायक नावाचे. त्या विनायकरावांनी समता सैनिक दलाचे ते काय म्हणतात ते मास्टर होते. त्यांनी दांडपट्टा, लाठी, काठी हे सर्व शिकवलं होतं महिला युनिटला आणि त्या महिला युनिटमध्ये ती कोंडूबाई तयार झाली. आणि जेव्हा 7 महिन्याची गर्भवती असूनही आपल्या त्या विनायकरावांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणाची जबाबदारी कोंडूबाईवर दिली. आणि म्हणजे त्याचं असं झालं की आधी म्हणजे वातावरण तापलंच होतं बाबासाहेबांच्या बद्दल तापलं होतं आणि वस्तीमध्ये त्या वस्तीतून जात असताना नेमकं त्यांच्यावर गोटांचा मारा होत होता. अशा वेळेस एकट्या कोंडूबाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन आपल्या काठी लाठीने एवढी म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचं रक्षण केलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं की माझ्या समाजामध्ये असे जर महिला सैनिक जर असेल तर या समाजाला पुढे नेण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत आणि ती जबाबदारी आज आमच्या समता सैनिक दलाच्या महिला युनिटवर आलेली आहे. कारण महिला म्हटल्यानंतर आम्ही कोणत्या याच्यामध्ये कमी नाहीत, आम्हीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोंडूबाईचं उदाहरण आमच्यासमोर आदर्श आहे. हा
आदर्श घेऊन आम्ही पुढची वाटचाल करूया. पुनश्च मंगल कामना करते. प्रजासत्ताक दिनासाठी बौद्ध महासभा हे दर रविवारी एक प्रवचन मालिका या ठिकाणी राबवत आहे. ती म्हणजे भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याकरता एका प्रकरणावर त्या ठिकाणी होत असतं. तर आजचा विषय आम्ही हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर यांच्याकडे दिलेला आहे. तर ते आज या संविधानाविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. आरके भट्टर यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज प्रजासत्ताक दिनाचा 76वा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पाहत आहात आरके भट्टर यूट्यूब चॅनल. पाहत रहा आरके भट्टर यूट्यूब चॅनल. प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव वर्षाचा समारोप होऊन 76वा प्रजासत्ताक दिन सर्व देशभर संपन्न होत आहे. याही ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी सकाळपासून आपण सर्व तयारीला लागलात आणि खरं म्हणजे स्वागत करतो. अनेकदा असा अनुभव येतो की कार्यक्रमाला आपण उपस्थित होतो आणि एखादी गोष्ट आपण समोर आणली की त्याला थोडंसं विचार पडते की होईल की नाही, शक्य होईल की नाही. कुठलीही गोष्ट ही अशक्य होऊ शकत नाही याचं प्रत्यंतर आज रोजी मला आलेलं आहे. आणि म्हणूनच 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सवी वर्षातील आजचा प्रजासत्ताक दिवस हा आमच्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील. मैदानामध्ये सकाळी जेव्हा बडनेरा शहराने आपल्या सर्वांना बघितलं, विशेषतः महिला युनिटला बघितलं, तेव्हा माझी सांगण्यापूर्वीच इथल्या ठाणेदारांनी, चव्हाण साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ती मात्र निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. मला विश्वास आहे आमच्या भालेराव सरांनी कालपर्यंत जे प्रयत्न केले, दाड सरांनी प्रयत्न केले, सेंडे सरांनी प्रयत्न केले, अशोकराव बनसोडांनी प्रयत्न केले, मी ज्यांचे प्रयत्न असतात त्यांना पुढेच आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सांबारे सरांनी मला काल सांगितलं की सांबारे ताईंना किती त्रास झाला असेल म्हणून ब्लाऊज करता करता. सांगण्याचं तात्पर्य जी गोष्ट करायची आहे ती मनापासून करा. मनापासून केलेली गोष्ट कधीही अशक्य होऊ शकत नाही. आणि म्हणूनच पहिल्या प्रथम मी महिला युनिटच्या संगीताताई बागडे, सुनीताताई भटकर, सांबारे मॅडम, दहाटे मॅडम, त्याचप्रमाणे बनसोड मॅडम, निर्मला बनसोड आणि सुप्रिया गजबिये या सर्वांना आजच्या प्रसंगी मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. सोबतच रात्री 9 वाजता भालेराव सरांनी मला निरोप दिला आणि मला आवडतं या गोष्टी. आमच्या जबाबदार लोकांनी एकमेकांपासून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत ज्या ज्या आणखी राहिलेल्या आहेत. काहींच्या अडचणी आलेल्या आहेत. विशेषतः शुभांगीताई यांचा मुलगा आजारी असतो. आपली जी शक्ती आहे ती जेव्हा बडनेऱ्यात पाहणारे पाहतात तेव्हा उद्या धोका देखील निर्माण झालेला आहे हेही लक्षात घ्या. तुम्हाला नाही पटत असेल, माझं नाही पटलं, त्या दिवशी तुम्ही थांबलात तरी चालेल, पण एखाद्याने यावं. ताई तिकडे आपल्याला परीक्षा द्यायला चालायचं आणि सर्वांना ड्रेसमध्ये आपला उपयोग करायला तयार आहे. यांच्यापासून सावधगिरी बाळगा. बडनेऱ्याचा मी अभ्यास केलेला आहे. अध्यक्षीय भाषण फक्त शुभेच्छा ते देणार आहेत.
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथा भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, धम्मनायक सम्राट अशोक या महापुरुषांना माझा प्रिय कंठा. त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी खूप हर्षोल्लासाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्ह्याचे संघटक आयुष्मान बोरकर सर, त्याचप्रमाणे धम्मपीठावर उपस्थित असलेले मोहोळ सर, त्याचप्रमाणे संगीताताई बागडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले समता सैनिक दलांचे मार्शल आणि त्याचप्रमाणे नवीन महिला समता सैनिक दल या ठिकाणी निर्माण झाले त्यामधील सुद्धा सर्व सदस्य आणि त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना माझा सर्वप्रथम मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा हा 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. भारतीय बौद्ध महासभा जे एक कार्यक्रम आता नेमकं सविस्तर बोरकर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे जसं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जसा हर घर तिरंगा केला, त्याचप्रमाणे हा जो संविधानाचा अमृत महोत्सव आहे हा सुद्धा अमृत महोत्सव या देशाच्या राजकारण्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी हर घर संविधान हे राबवायला पाहिजे होतं, परंतु तसं करण्यात आलेलं नाही. आणि त्याच निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेने हा एक संकल्प केला की या लोकांनी करो अथवा न करो, परंतु आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या अल्पतीप्रमाणे किंवा आपल्या कुवतीप्रमाणे जो काही आपण संविधानाचं जे काही मार्गदर्शन आहे हे लोकांपर्यंत झालं पाहिजे. या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा संविधानाची जनजागृती करत आहेत. आणि आज भारतीय बौद्ध महासभेची जनजागृती देशाची राज्यघटना किंवा राज्यकारभार याविषयी नुकतंच बोरकर सरांनी मला वाटतं 6वं पुष्प या ठिकाणी त्यांनी गुंफलेलं आहे. त्यामध्ये खूप महत्त्वाचा जो विषय होता तो विषय त्यांनी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीनही मंडळाची जी काही कार्यप्रणाली आहे ते आपल्या सर्वांना समजावून सांगितलेली आहे. आणि असेच कार्यक्रम ही भारतीय बौद्ध महासभा आपली राबवत आहे. त्यानंतर आपण काही शिबिर राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, ते सुद्धा आपण त्यालाही आपण चालना देणार आहोत किंवा ते सुद्धा आपण नक्कीच या रमाबाई आंबेडकर जयंतीपर्यंत आपण ते सुद्धा उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहोत. तर अशा प्रकारे भारतीय बौद्ध महासभा ही सर्व जे काही शासकीय निमशासकीय जे काही कार्यक्रम आहे सगळे कार्यक्रम आपले भारतीय बौद्ध महासभा राबवत आहेत. तेव्हा त्याविषयी मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे काही कार्यक्रम राबविणारे जे लोक आहेत त्यांचं मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आज जे भारतीय प्रजासत्ताक दिन आहे त्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, मार्शल्सना मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जय हिंद. येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 7 तारखेला रमाईची या रमाईच्या जयंतीचं एखाद्या विहारामध्ये या महिला युनिटने आयोजन करावं अशी फक्त विनंती करेल मी. त्या कार्यक्रमामध्ये आम्हीसुद्धा येऊ आणि महिला युनिटने पुढाकार घेऊन एखादं विहार निश्चित करावं. ते आतापासून कामी लागले तर बरं होईल.
यांचं आभार व्यक्त करण्याकरता मी डॉक्टर प्रमोद भालेराव यांना विनंती करतो. अगदी 2 मिनिटातच त्यांनी आपलं आभार व्यक्त केलं. बस 2 मिनट. मैं यहाँ पर ये बात कहने के लिए आया हूँ कि जो हमने सपना देखा था, सगळे बसलेला सगळ्यांनी पाहिलेलं आहे की बा त्यांचं सगळ्यांचं ठरलं होतं महिला युनिटचं की मला हे आम्हाला 1 तारखेला बरोबर आहे, फॅक्ट आहे. आणि ते नाही पूर्ण झालं, पण आम्ही प्रयत्नात लागलो आणि आज आम्ही तिथे आलेलो. आज ये भयंकर आहे. ये जो हमने सपना देखा था, ये सपना किसने देखा था? हर एक ने, प्रत्येकानं पाहिलं होतं. इंटरनली स्वतः ऍडमायर करत होते. काही तुम्ही जरी ड्रेस नाही घातला तरी आरशासमोर उभं राहिल्यानंतर तुम्हाला ते ड्रेस घालून दिसलेलं स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे. तो स्वतःला शाबासकी द्यायसाठी एक बार अपने बैठे बैठे थोडंसं रिलॅक्स स्ट्रेट करायचं. आपला पाठीचा कणा कसा करायचा, स्ट्रेट करायचा आहे. आणि काय करायचं मी सांगतो, काहीच नाही, रिलॅक्स करा ना. मला माहिती आहे थकले तुम्ही, खूप थकले आहे सगळ्याले. सकाळपासून उठलेले आहे, मी उठलेला आहो. 4 वाजतापासून आपल्याला उठायला लागते, पाणी येते. तर फक्त 3 वेळा कर्तध्वनी करायची. कसं करायचं आहे? खुद के लिए स्वतःला शाबाशी द्या ना. माझं म्हणणं आहे की तुमच्या जीवनातलं एक खूप मोठं गोल तुम्ही पूर्ण केलं. अरे माणूस छोटीशी परीक्षा पास झाला तर आनंद होते, पण तो व्यक्त करत नाही. माझं म्हणणं आहे स्वतःला शाबासकी देण्यासाठी तुम्ही स्वतः तयार राहायला पाहिजे. अरे हम नहीं करेंगे तो कैसा होगा? हमने सोचे इसलिए तैयार किए, हमने सोचे इसलिए यहाँ पर बैठे हुए. आम्ही विचार केला